Students, today we are going to learn brainstorming activity of 1.3, the cop and the anthem. Before these two videos, I uploaded explanation of this lesson icebreaker activity also. You might have liked that. Now let us discuss this exercise, the cop and anthem brainstorming activity. See, first question is given here. पहिला question बघा. A1. Discuss with your partner and find out different ways in which Sophie tried to get arrested. The first one is given to you. So here याचा अर्थ असा होते की आपल्या लेसनमध्ये काही डिफरंट एक्झाम्पल तुम्हाला फाइंड करायचे आहेत की ज्या ठिकाणी सोफीला स्वतःला अरेस्ट होऊ वाटते. ओके, त्याने काय उपाय केले स्वतःला अरेस्ट करून घेण्यासाठी. तर फर्स्ट आहे ही ट्राय टू एंटर लक्झरियस कॅफे. ओके, त्याने एका मोठ्या श्रीमंत कॅफेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. सेकंड आपण आन्सर लिहितो बघा. ही डॅश्ड अ स्टोन थ्रू द ग्लास ऑफ विंडो. एक मोठा मॉल असतो आणि तिथे मॉलमध्ये लाईटमुळे तो मॉलचे ग्लास चमका असतात. त्याच्या मनात पहिला प्रयोग तर फेल झाला त्याचा. दुसरा उपाय म्हणून स्टोन घेतो, दगड घेतो आणि जोरात त्या ग्लास ऑफ विंडो त्या विंडोच्या ग्लासवर फेकून मारतो, जेणेकरून काय होईल त्याला पोलीस पकडून घेऊन जातील. हा पण प्रयत्न फेल जातो त्याचा, त्याला पोलीस पकडून घेऊन जात नाहीत. सी नंबर आहे प्रिटेंडेड ॲज ड्रंकन अँड बिहेव इन अ स्ट्रेंज वे सो दॅट द कॉप वूड अरेस्ट हिम. आणि ते झाल्यानंतर समोर एक रेस्टॉरंट असतं आणि काही पोलीस उभे राहिलेले असते तिथे. आणि हा एक ड्रंकन म्हणजे दारू पिण्याच्या दारुड्यासारखा ढोंग करतो आणि स्ट्रेंज वे विचित्र दारू पिणाऱ्या माणसासारखा तो वागतो. जोरजोराने ओरडतो, काय चालतो कसा. ओके, त्यावेळेस पण पोलीस त्याला अरेस्ट करत नाहीत. आणि डी नंबर ग्रॅब द अम्ब्रेला ऑफ स्ट्रेंजर अँड आस्क हिम टू कॉल द पोलीस. शेवटी तो एका अनोळखी माणसाचा अम्ब्रेला हिसकावून घेतो आणि बोलतो की मी तुला अम्ब्रेला देणार नाही, जा तू पोलिसाला बोलून आण. आणि ज्यावेळेस तो अम्ब्रेलावाला माणूस पोलिसाला बोलायला जातो त्यावेळेस तो घाबरतो, कारण त्याने तो अम्ब्रेला दुसऱ्याचा चोरून आणलेला असतो आणि त्याला तो पोलीस पकडतील म्हणून तो पळून जातो. म्हणजे त्यावेळेस पण त्याचे हे चारही प्रयोग अनसक्सेस होतात. सेकंड क्वेश्चन आहे डिस्कस द ॲटमॉस्फिअर वेन सोफी रिच्ड नियर द चर्च. आता इथे काय लिहायचे तुम्हाला, ज्यावेळेस शेवटी ॲट द लास्ट ऑफ दिस स्टोरी सोफी कुठे जातो, एका चर्चपाशी जातो. तिथलं वातावरण तुम्हाला डिस्क्राईब करायचं ॲटमॉस्फिअर कसं होतं ते. बघा आन्सर. अ सॉफ्ट लाईट ग्लोड थ्रू द वायलेट स्टेन्ड विंडो. ओके, अँड अ क्वाईट कॉर्नर विथ ॲन ओल्ड चर्च. तिथे कॉर्नर होतं, ओल्ड चर्च होती आणि बसण्यासाठी व्यवस्था होती. द मून वॉज अबोव फुल अँड रेडियंट क्रिएटिंग ब्राईटनेस. And fourth, you can write a sparrows twittered sleeping in the eaves in the country churchyard. हे डिस्क्रिप्शन केलेले सेंटेन्स आहेत त्या चर्चचे, ते तुम्हाला इथे लिहायचे असतात. A2 question, read the story and match the incidents given in column A with column B. Now here consequences given in column B. Okay, and incidents given in the column A. So here direct answers is given, incident and consequences. See, Sophie tried to enter a cafe. This was incident. And answer what incident, what happened effect. म्हणजे ह्या ठिकाणी काय लिहायचे, सोफी ट्राय टू एंटर कॅफे हा इन्सिडेंट होता आणि त्याचा इफेक्ट काय झाला त्याला मॅच करायचे. आन्सर आहे स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड. एका मजबूत असा मुख्य वेटर आला आणि त्याला त्याच्या खांद्याला घेऊन त्याला बाहेर काढून टाकला. ओके, हा इफेक्ट झाला. सेकंड, सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. सोफीने तो मॉलचा
ग्लास तोडला. त्याचा परिणाम काय झाला? द कॉप रॅन आफ्टर अनादर मॅन. सोफीला पकडण्याऐवजी कॉप दुसऱ्याच व्यक्तीकडे पाठलाग करत धावला होता. टू वेटर्स पिच्ड सोफी ऑन द कॉलस पेमेंट. 2 वेटरने सोफीला त्या पेमेंटवर म्हणजे सोडलं होतं किंवा पकडलं होतं, सोडून दिलं होतं. त्यावेळेस ही स्टूड अप स्लोली बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लोज. है ना, ज्यावेळेस तो पडला तिथे पेमेंटवर त्यावेळेस तो लगेच उठला आणि आपले कपडे त्याने थोडे झाडले, स्वच्छ केले. सोफी हर्ड द अँथम बिंग प्लेड इन द चर्च. त्यावेळेस काय परिणाम झाला? ज्यावेळेस चर्चकडे जातो सोफी आणि ते अँथम प्रेयर ऐकतो, ह्याचा इफेक्ट काय होतो? सडनली अ वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट. अचानक त्याच्या मनात बदल होतो. 5th आहे कॉप अरेस्ट सोफी फॉर हँगिंग अराउंड. आता ह्याचा परिणाम काय आला? शेवटी ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन लाईफ वॉज शॅटर्ड. त्याने जे स्वप्न शेवटी पाहिले होते आपण स्वतःला बदलून घेण्याचे, ते इथे नष्ट होतात ज्यावेळेस पोलीस त्याला अरेस्ट करायला येतात शेवटी. गिव्ह रिझन्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ बिकॉज ही कन्सिडर्ड ॲज ॲन ऑनरेबल ड्यू टू हिज ॲपियरन्स. द वेटर शुड नॉट डाऊट हिम. ओके, आन्सर डायरेक्ट केलेलं आहे इथे. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. दिस वॉज द क्वेश्चन. हा क्वेश्चन होता. ओके, का त्याला स्वतःला कॉन्फिडन्स होतं? बिकॉज ही कन्सिडर ॲज ॲन ऑनरेबल ड्यू टू हिज ॲपियरन्स. तो स्वतःला एक सन्माननीय माणूस समजायचा त्याच्या स्वतःच्या ॲपियरन्समुळे. ओके, द वेटर शुड नॉट डाऊट हिम. वेटर्स देखील त्याला डाऊट करणार नाहीत की हा पैसे देणार नाही. ओके. सेकंड आहे द हेड वेटर ऑफ लक्झरियस कॅफे डिड नॉट अलाव सोफी टू एंटर. हा क्वेश्चन आहे. हेड वेटरने सोफीला आतमध्ये हॉटेलमध्ये येण्यास अलाव केलं नव्हतं. वाय? बिकॉज सोफी लुक्ड ॲज डिसऑनर्ड पर्सन. सोफी हा एक डिसऑनर्ड पर्सन दिसत होता. आणि द वेटर सॉ हिम इन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिसेंडंट शूज. त्याचे शूज देखील फाटके जुने होते आणि टॅटर्ड ट्राउझर, जुनं पुराणं ट्राउझर होतं, अस्तव्यस्त झालेलं पॅन्ट. ओके, म्हणून त्याला वाटलं की हा माणूस हा डिसऑर्डर्ड किंवा प्रेस्टिजियस नाही की जो ह्या हॉटेलमध्ये येईल. सी नंबर, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर ब्रेकिंग द ग्लास. आता त्यावेळेस सोफीनं स्वतः तो मॉलचा विंडोचा ग्लास दगड मारून फेकून दिला होता, तोडून दिला होता. ओके, तरी पण हा कॉप त्यांना अरेस्ट करत नाही. का? कारण की बिकॉज द कॉप thought that the man who smashes the window does not remain on the same place. ओके, तो दगड मारून तिथेच उभे राहिला आणि त्यांच्या मते कसं दगड मारणारा माणूस इथे का उभा राहील? तो पळून जाण्याचा प्रयत्न करेल. ओके, वेटिंग फॉर कॉप. पोलिसाची वाट पाहतो, इथे बसणार नाही. अँड ही रन्स अवे फ्रॉम द कॉप. दॅट्स वाय. ओके, आणि तो काय करेल? कॉपच्या पासून किंवा पोलिसापासून सुटका होण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु कॉपी तिथेच उभा राहिला होता, म्हणून त्यांना पोलिसांना डाऊट वाटला की ह्याने दगड मारला नसेल. डी नंबर, सी, द कॉप डिड नॉट अरेस्ट सोफी फॉर शाउटिंग अँड डान्सिंग. आता ज्यावेळेस तो दारू पिण्याचे नाटक करत जोरजोरात ओरडत होता रस्त्यावर आणि म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे कसं गैरवर्तनने तो जोरजोरात ओरडत होता, बेशिस्त वागत होता त्या रस्त्यावर. पोलीस पाहत होते तरी पण पोलीस त्यांना अरेस्ट केले नव्हते. का? बिकॉज ही कन्सिडर सोफी ॲज द यंग मॅन कमिंग फ्रॉम पार्टी ॲट हार्टफोर्ड कॉलेज. त्या पोलिसाला वाटलं की हा एक यंग मॅन आहे, तो हार्टफोर्ड कॉलेजमधून पार्टी करून येत असेल. द कॉप हॅड ऑलरेडी गॉट द इन्स्ट्रक्शन टू निग्लेक्ट धिस यंग मॅन. आणि त्या कॉपला देखील इन्स्ट्रक्शन भेटले असतात की ह्या माणसाला तुम्ही निग्लेक्ट करा, पकडू नका. म्हणून त्या पोलिसांनी सोफीला इथे अरेस्ट केलेलं नसतं. पिक आउट द लाईन फ्रॉम द टेक्स्ट विच शो.
आता दॅट आपल्या लाईन टेक्स्टबुकमध्ये शोधून काढायच्यात की सोफी वॉन्ट्स टू एंटर कॅफे फॉर 2 reasons. विच वेअर द रिझन. सोफीला त्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये 2 कारणासाठी जायचं असतं. फर्स्ट शी आन्सर the on the opposite side of the street was restaurant of no great pretensions. If catered to large appetites and modest purses, this is the line. ओके, ही लाईन आहे टेक्स्टबुकमध्ये की ज्याला सोपी वॉन्ट टू एंटर टू कॅफे. सेकंड लाईन आहे टेक्स्टबुकमध्ये, इट रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट सूप अँड नॅपरी थिन. हे प्रूफ तुम्हाला सेंटेन्स जे असतात त्या लाईनच्या अर्थाचे ते तुम्हाला इथे काढायचे. बी नंबर, सोफी वॉज अफ्रेड दॅट ही वोंट बी एबल टू एंटर प्रिझन. ही एक आहे. तर याचे कोणत्या लाईनमध्ये सांगितलं हे? सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म, ही लुक्ड क्विकली अराउंड इट इन टू इम्प्रेसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. ही शेवटची लाईन आहे बघा लास्टच्या एरियामध्ये. सी नंबर, सोफी वॉज नॉट कॉट बाय द कॉप फॉर थ्रोईंग स्टोन ॲट द क्लास. ही अर्थाची लाईन कुठे आहे बघा. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. आणि द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. पोलिसाने ह्या माणसाला सोफीला इथेच उभा राहून पाहिलं असतं कारण ह्याने दगड मारला नसेल, कारण हा इथेच उभा आहे. आणि दुसरा व्यक्ती त्याने त्या कारकडे धावताना पाहिला आणि पोलिसाचा डाऊट त्यांच्याकडे गेला म्हणून पोलीस त्यांच्याकडे पळाले. सोफी ॲक्च्युली डिड नॉट वॉन्ट द अम्ब्रेला. याचं काय कारण आहे? ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्झिबिशन. त्याने अम्ब्रेला जो घेतला होता स्ट्रेंजर मॅन्स, त्याला तो अम्ब्रेला पाहिजे नव्हता. त्यानं कशासाठी घेतला होता तो अम्ब्रेला? त्याला वाटलं की हा माणूस शिकायत करेल आणि पोलिसाला सांगेल मी अम्ब्रेला घेतला म्हणून. परंतु त्याने तसं केलं नाही म्हणून त्याने तो अम्ब्रेला राग फेकून दिला. ई नंबर, लिसनिंग टू द अँथेम, सोफी रिमेंबर्ड हिज गुड ओल्ड डेज. ज्यावेळेस तो चर्चपाशी जातो तिथे तिची प्रेयर ऐकतो त्यावेळेस त्याला जुने पुराणे दिवस त्याचे आठवतात. बघा ह्या लाईनबद्दल आहे. देर वॉज टाईम ही वॉज यंग एट, ही वूड रिस्युअर्ड हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाऊट फेटरिंग. ओके, ह्या लाईनमध्ये सांगितले. फोर्थ आहे बघा, ही वूड मेक अ मॅन हिमसेल्फ अगेन. द वर्ड मॅन इज इन दिस सेंटेन्स मीन्स व्हॉट? आन्सर, ह्या लाईनमध्ये मॅन म्हणजे कोण असेल असं सांगितलं. ही वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आन्सर बघा, अ हार्ड वर्किंग मॅन. ते स्वतःला कोणता मॅन बनवायचा? त्याला हार्ड वर्किंग मॅन, वर्थ लिव्हिंग अँड रिस्पेक्टफुल मॅन. तो स्वतःला त्याने डिसिजन घेतलं की आता मी हार्ड वर्किंग मॅन किंवा रिस्पेक्टफुल मॅन बनवायचा प्रयत्न करेल. तो मॅन म्हणजे हे आहे. क्वेश्चन नंबर 5, सोफीज अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम हिज प्रेझेंट लाईफ. कंप्लीट द टेबल टू शो दिस कॉन्ट्रास्ट. 1 इज डन फॉर यू. बघा इथे टेबल मी बनवलं नाही, असं आन्सर डायरेक्ट 2 आन्सर म्हणजे 2 भागामध्ये डिवाईड केले. अर्लियर लाईफ अँड प्रेझेंट लाईफ. ओके, सो फर्स्ट विल सी अर्लियर लाईफ ओनली. सो अर्लियर लाईफमध्ये काय सिच्युएशन होती सोफीची बघा. कंटेंट फ्रेंड्स अँड रोसेस. त्याला खूप मित्र पण होते. लव ऑफ फॅमिली. ओके, फॅमिली पण होती. अँड ॲम्बिशियस होता तो. अँड प्युअर थॉट्स, त्याचे चांगले विचार देखील होते. ओके, आता प्रेझेंट लाईफमध्ये तो कसा झाला आहे बघा. प्रेझेंट लाईफमध्ये हे पॉईंट तुम्ही लिहू शकता. अनवर्दी डिझायर्स, त्याचे कसे पण अपेक्षा आहेत, जेलमध्ये जाण्यासारख्या अपेक्षा. डेड होप्स, त्याला काय होपच नाहीत, काय पण करतो तो. व्हॅल्यूलेस मोटिव्स, त्याला जे मोटिव्ह आहे त्याला काय व्हॅल्यूज नाही त्याच्या मोटिव्हला. अँड रेक्ट फॅकल्टीज. ओके, असे 4 तुम्ही लिहू शकता. 6th आहे, आफ्टर डिस्कसिंग टू द स्वीट अँड सोलेम ऑर्गन नोट्स, सोफी डिसाइड्स टू. ओके, ज्यावेळेस ती नोट्स ऐकतो म्हणजे गाण्याचे स्वर चर्चमधून,
स्वीट अँड सोलेम ऑर्गन नोट्स. त्यावेळेस त्याच्या सोफीने काय निर्णय घेतला? आन्सर बाय ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन अँड परस्यू देम विदाउट फाल्टरिंग. हा पहिला. ओके. आणि दुसरा ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड. तो काहीतरी बनवेल, स्वतःला काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करेल, असा त्याने निर्णय घेतला. A31O Henry has used different words to indicate prison where Sophie wants. ना ह्या लेसनमध्ये सोफी ज्या प्रिझनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता त्या प्रिझनला ह्या रायटरने भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्दाचा प्रयोग केलेला आहे. तर त्या शब्दाचं मेक लिस्ट ऑफ दोज वर्ड्स. बघा, पहिल्या पॅराग्राफमध्ये त्या प्रिझनला रायटरने सांगितलं विंटर आयलँड. ओके. सेकंडमध्ये कवेटेड आयलँड. आणि नंतर काही ठिकाणी लिंबू हा शब्द देखील वापरला कशासाठी? प्रिझनसाठी. आणि आयलँड हा देखील शब्द वापरला आहे प्रिझनसाठी, म्हणजे जेल, ज्या ठिकाणी सोफीला जायचं असतं. सेकंड, फाइंड आउट द वर्ड यूज फॉर डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफी. बघा, असे डिग्रेडेड स्टेट ऑफ सोफीची अवस्था कशी डिग्रेड झाली त्याचे डिस्क्रायबिंग वर्ड शोधा. बघा, अनवर्थ डिझायर्स, द पिट इन टू वेअर ही हॅड टम्बल्ड, डेड होप्स, बेस मोटिव्ज दॅट मेक हिज एक्झिस्टन्स. ओके, हे शब्द आहेत, तुम्ही ते लिहू शकता. थर्ड आहे द स्पेसिफिक मिनिंग ऑफ वर्ड ऑन देम इन द कंटेंट ऑफ द स्टोरी इज. याचे नेमकं काय? ऑन देम ओके और अँथेम याचा नेमका अर्थ काय ते तुम्हाला लिहायचं आहे. इट इज अन रिलिजियस सॉन्ग और प्रेयर प्लेड इन अ चर्च फॉर द स्पेशल सेलिब्रेशन. ते एक असं धार्मिक गीत असतं, एक ज्या कोणतं ते स्पेशल सेलिब्रेशनसाठी ते म्हणजे गात असतात. ती एक प्रेयर, त्याला म्हणतात अँथेम. अ रिलिजियस सॉन्ग और प्रेयर प्लेड इन अ चर्च फॉर अ स्पेशल सेलिब्रेशन. A4:1 कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू निगेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. आता दिस इज द ग्रामर पार्ट आहे, ग्रामरचा पार्ट आहे. बघा, निगेटिव्ह सेंटेन्स करायचे तुम्हाला विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. आन्सर आहे द पोलिसमॅन डिडंट ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. ज्यावेळेस आपण निगेटिव्ह करतो त्यावेळेस डिड नॉट किंवा नॉट वापरून जो वर्ब दिला आहे त्याचा तुम्हाला अपोजिट लावा लागेल, म्हणजे त्याचा अर्थ बदलणार नाही विदाउट चेंजिंग इट मिनिंग. ओके. द पोलीस रिफ्यूज आहे ते पोलीस डिड नॉट ॲक्सेप्ट. सेकंड बघा, सोफी ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. सोफी ड्राफ्टेड अलॉंग ट्वाईस बट डिडंट सक्सिडेड. ओके, हिअर अनसक्सेसफुल मीन्स डिडंट सक्सिडेड, that you can write. Sophie stopped his unveiling racket. Sophie didn't carry on his unveiling racket. Stopped means stop. Okay, and the opposite of stop we can write here didn't carry on means continued. The island seemed very far away. The island did not seem close by. Opposite of far away, close. So you can use like this. The island seemed an unattainable Arcadia. The island didn't seem attainable Arcadia. Unattainable opposite attainable. Okay, like this negative sentence while making you make use of not, but verb or any given sentence that you have to write opposite for changing, not changing the meaning of the sentence. Sentence meaning बदल न देण्यासाठी आपल्याला काही शब्दाचं अपोजिट शब्द वापरावं लागते. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग देअर मिनिंग. आता इथे अपोजिट म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह दिलेले आहे तुम्हाला पॉझिटिव्ह करायचे विदाउट चेंजिंग इट मिनिंग. फर्स्ट बघा, मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आन्सर, मेन हू स्मॅश विंडोज अवॉइड टू चॅट द पोलीस. डू नॉट रिमेन here avoid to chat with the police. Why don't you call a cop?
Why do you hesitate to call a cop? Like is opposite word you have to write here also. C number, on the opposite side of street was restaurant of no great pretension. Answer, on the opposite side of street was a restaurant without any great pretension. Here no great hai na. So there you can write without. Noisy but no harm. Noisy but harmless. Opposite of harm, harmless. They seem to regard him as a king who could do no wrong. They seem to regard him as a king who was unable to do wrong. Here, could, unable. Okay. If you are writing could not, okay, you can write unable, opposite for could. A forgiveness is often better than punishment. Write two paragraphs, one for and another against this idea or notion. Okay, notion means idea here. So forgiveness is better than punishment. You have to write two idea in favor of this statement and against also. Forgiveness is often better than punishment. पेक्षा क्षमा ही महत्त्वाची सजा असते. आन्सर बघा, पहिला पॅराग्राफ, इट इज राईटली सेड दॅट पॅर्डन ऑर फॉरगिवनेस इज द ग्रेटेस्ट पनिशमेंट. असं म्हटलं गेलेलं आहे की क्षमा ही सगळ्यात महत्त्वाची सजा असते. द वन हू इज गिल्टी फील सेम. ज्याने चूक केली, अपराध केला, त्याला काय होते, फिलिंग सेम वाटते, म्हणजे तो थोडा लाजल्यासारखा होतो किंवा त्याला लज्जा वाटते असं बोलू शकतो, शरमल्यासारखं वाटतं. अँड रिपेंट ऑन हिज रॉंग डीड. आपण केलेल्या कृत्यावर त्याला पश्चाताप देखील होत असतो. द प्रिटेंडन्स इज वन ऑफ द बेस्ट वे रिपेंटन्स इज द वन ऑफ द बेस्ट वे टू फ्री फ्रॉम द गिल्टी. पश्चाताप होणं म्हणजेच काय, तो आता परत ती चूक करणार नाही, तो अपराध करणार नाही. म्हणूनच ज्या माणसाला पश्चाताप होतो म्हणजेच तो त्या गिल्टीपासून दूर होतो. इफ वन्स वन इज फॉर गिवन, एकदा त्या व्यक्तीला आपण क्षमा केली किंवा माफ केलं तर ही विल नेवर रिपीट द सेम थिंग अगेन. अशा व्यक्तीला जर आपण माफ केलं तर तो परत ती चूक किंवा अपराध करणार नाही. त्याच्या अगेन्स्ट बघा आता दुसरा पॅराग्राफ. बट इफ वन इज फॉर गिवन अगेन अँड अगेन, जर एखाद्या व्यक्तीला आपण हमेशा फॉरगिव करत राहिलो, क्षमा करत राहिलो, ही विल नॉट अफ्रेड ऑफ द क्राईम व्हॉट ही डज. तो कधीच आपण जो क्राइम करतो त्याला घाबरणारच नाही, कारण त्याला माहीत आहे क्राईम केल्यानंतर काय सजा भेटत नाही, क्षमा भेटते. सो हिज कॉन्फिडन्स इन्क्रीजेस, त्याचा कॉन्फिडन्स वाढेल अँड टू डू द सेम क्राईम. फॉरगिवनेस इज नॉट अ करेक्ट वे टू स्टॉप हिम. आणि अशा वाढत्या क्राईमला फॉरगिवनेस म्हणजे क्षमा हे करेक्ट वे नाही. ओके, टू स्टॉप. ही डिझर्व अ सिव्हिअर पनिशमेंट. त्या अशा व्यक्तीसाठी अशी कठीण शिक्षा लागते. दॅट विल नॉट डेव्हलप करेज टू डू द सेम थिंग अगेन. अशी कठोर शिक्षा दिली पाहिजे की ती परत कोणता अपराध करण्यासाठी तो धाडसही करणार नाही. सेकंड बघा, यू आर द क्लास रिप्रेझेंटेटिव्ह अँड यू हॅव बीन आस्क्ड बाय द प्रिन्सिपल टू कंडक्ट इंटरव्ह्यू ऑफ ए कॉप. एका पोलिसाचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. अँड फ्रेम 8 to 10 क्वेश्चन विथ हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स गिवन इंट्रोडक्शन अँड कंक्लुजन. इथे पॉईंट दिले आहेत तुम्हाला, विथ द हेल्प ऑफ पॉईंट इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करा. आता इंटरव्ह्यूसाठी लक्ष द्या की ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन येतात त्यावेळेस हे पॉईंट दिलेले असतात. असे त्या पॉईंटच्या आधारित तुम्हाला 8 क्वेश्चन बनवायचे, 8 to 10. बट बिगिनिंग अँड एंडिंग शुड बी ऑल्सो प्रॉपरली. बघा, बिगिनिंग इंट्रोडक्शन कसं लिहायचं. इंट्रोडक्शन, गुड मॉर्निंग सर अँड हेल्दी वेलकम. गुड मॉर्निंग सर अँड हार्टी वेलकम इन आवर कॉलेज. आय एम द हेड बॉय और गर्ल ऑफ द कॉलेज. हियर आय एम गोइंग टू आस्क फ्यू क्वेश्चन ॲज अन इंटरव्ह्यू फॉर गेटिंग इन्स्पायर्ड फ्रॉम युअर ड्युटी. ओके, नाउ you can start your question. So my first question is, see, first question is asked, what made you to join the police department? Second, what kind of special training is required to join the police department? How have you developed the skill
to identify the criminals? What strategy do you use to find the location of the criminals? How do you deal with the criminals? They are so dangerous. Some criminals are forced to be criminals and some are by profession. So, how do you treat them? What are your achievements, sir? The active and honest policemen are always honored by special awards. I think you also deserve it. Which award have you honored with? Last question. You can write my last question here. What message would you like to give to our student? हा कोणत्याही इंटरव्ह्यूला तुम्हाला लास्ट क्वेश्चन लिहायचा आहे मेसेजचा. व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह ओके टू द यंग स्टुडंट्स आर टू द बडीज टू द स्टुडंट्स असा क्वेश्चन तुम्हाला फिक्स आहे लास्टचा क्वेश्चन ओके. आणि आफ्टर दिस लास्ट क्वेश्चन कंक्लुजन. थँक सो मच सर फॉर गिविंग अस युअर प्रिशियस टाईम अँड मोटिवेट अस टू बी अ पार्ट ऑफ रिस्पॉन्सिबल सिटीजन. रिमेंबर फक्त क्वेश्चनच तुम्हाला लिहायचे ओके. तुम्हाला आन्सर नाही लिहायचे. सो अशा प्रकारे हे इंटरव्ह्यू क्वेश्चन पण झालेला आहे. आणि जर डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर या ब्लॉगवर विजिट करा नावेकर शिवाजी सर blogspot.com. तुम्ही पूर्ण आन्सर घेऊ शकता लिहून घेऊ शकता. थँक्यू.